बुलंद आवाजामध्ये आपण आजच्या या विराट सभेसाठी उपस्थित या गगनबावड्यातील सर्व स्वाभिमानी मतदार, मंचावरती उपस्थित या करवीरचं आभूषण म्हणून ज्यांनी 10 वर्ष आमदारकी भोगली आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने विकासाचा मार्ग दाखवला, ते लोकप्रिय उमेदवार चंद्रदीप नरके साहेब, मंचावरती उपस्थित जिल्हा बँकेचे चेअरमन, ज्यांनी या गगनबावड्याच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी आपलं नाव कधीच कोरलंय, इतिहासानं ज्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल कधीच घेतल्या असे पीजी संधे साहेब, त्यांच्या सोबत उपस्थित सर्व त्यांचे सहकारी आणि या तालुक्यातील स्वाभिमानी मतदार बंधू आणि भगिनींनो, आपण बघतोय की या गेल्या 15-20 दिवसापासून या करवीर मतदारसंघामध्ये धनुष्यबाण हे चिन्ह प्रत्येक घराघरामध्ये पोहोचतंय. मी परवा दक्षिणमध्ये एका सभेमध्ये होतो, त्यामध्ये महिला होत्या आणि तिथं एक टॅगलाईन अशी सुरू आहे की वारं फिरलंय. या तालुक्यामध्ये वारं ज्या वेळेला पीजी शिंदे साहेबांनी चंद्रदीप साहेबांना पाठिंबा दिला, आपल्या गटाचा पाठिंबा दिला, त्यावेळेला विजय निश्चित झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं विरोधकांच्या पायाखाली वाळू सरकली असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. त्याला कारण असं आहे की झुंडशाही, गुंडशाही, दडपशाही याच्या जीवावरती सहकार आपल्या खुब्यामध्ये घ्यायचा, इथल्या राज्यकर्त्यांच्या माना मुरगाळायच्यात आणि त्यांना आपल्या वळचेवर घेऊन राजकारण करायचं, इथल्या स्थानिक राज्यकर्त्यांची पद्धत झाली होती. हा तालुका कुणीतरी विकत घेतला की काय, हा तालुका कुठेतरी वेटीस पडतोय की काय, असं वातावरण या तालुक्यामध्ये होतं. पण आता चंद्रदीप साहेबांच्या माध्यमातून पीजी शिंदे गटाची ताकद, भाजप आणि इतर सर्व समविचारी महायुतीच्या गटांची ताकद ही गावागावामध्ये पोहोचली. माझ्या काही प्रमुख विनंत्या माननीय आमदार साहेबांना असणार आहेत. आमदार साहेब, खऱ्या अर्थानं तुम्हाला आमदार म्हणून रोखण्याची ताकद आता कुणाकडे नाही आहे. मला अभिमान आणि निश्चितपणे खात्री आहे की या तालुक्याच्या स्थानिक राजकारणामध्ये तुम्ही विशेषतः लक्ष घालावं. आताच या कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणा पाटील असतील, गजानन चौधरी साहेब असतील, या सगळ्यांनी चंद्रदीप साहेबांना पाठिंबा दिला. मला सांगायचं आहे साहेब की या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेचं ज्यांनी अध्यक्षपद भूषवलं, ज्यांनी या विभागातून जिल्हा बँकेचा संचालक म्हणून काम पाहिलं, असा उमेदवार इथं असताना सुद्धा इथल्या आत्मा विकलेल्या सगळ्या संचालकांनी, इथल्या त्या संस्थेच्या संचालकांनी जी भूमिका घेतली ती तुम्हाला मान्य आहे का? तर ती कधीच मान्य नाही आहे आणि ती मान्य नसल्यामुळेच इथून पुढे साहेबांना ताकद देणं साहेब हे तुमचं प्रामुख्यानं काम असायला पाहिजे. मला अभिमान या गोष्टीचा आहे की प्रत्येक गावागावामध्ये ज्या वेळेला आम्ही जातोय त्यावेळेला तिथं एकाच गटामध्ये 4-4 गट, एकाच घरामध्ये 2-2 पुढारी, आणि समजा एखाद्या पुढाऱ्याने जरा तरी मान वरती काढण्याचा प्रयत्न केला तर संध्याकाळी या तालुक्याचं राजकारण त्यांचे कुणाचे आमदारांचे पीए बघतात. महाराष्ट्राच्या एवढ्या मोठ्या माणसानं कुणासंग लढायचं, कुणासाठी लढायचं आणि कशासाठी लढायचं, हा प्रश्न ज्यावेळेला आपण विचारात घेतोय त्यावेळेला या तालुक्याची अस्मिता म्हणून तुमचं आमचं काही कर्तव्य इथून पुढल्या काळामध्ये असणार आहे. विधानसभेनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती येतील. बांधवांना गेल्या वेळेला आपल्याकडून फार मोठ्या चुका झाल्यात. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की शिंदे साहेबांच्या वरती आपण विश्वास ठेवूया. बऱ्याच जणांना आपण बेडकीचं बैल झालोय असा एक भास आहे, तो भास पण येत्या काळामध्ये आपल्याला उतरायचा आहे. हिची ताकद तुम्ही आताच मनामध्ये खून बांधा. आपण कुणाला मोठा करतोय, किती मोठा करतोय याचा सुद्धा त्यांना विसर पडला असेल तर त्यांना येत्या काळामध्ये त्यांची जागा दाखवण्यासाठी शिंदे साहेब या सगळ्या लोकांच्या वतीनं तुम्हाला मी खात्रीने आणि विश्वासाने सांगतो, या तालुक्यावरती प्रेम करणारा प्रत्येक माणूस तुमच्यावरती सुद्धा तितकाच प्रेम करतोय हे तुम्हाला माहिती असेल. त्यांचा विश्वास तुम्ही सार्थ ठरवायला हवा. या तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष स्वप्नील शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये पार्टीची मोठ बांधायला सुरू आहे. आमदार साहेबांच्या सारखा एक माणूस, मी परवा एका बाईटमध्ये असं सांगितलं की गगनबावड्यातल्या प्रत्येक घरामध्ये या 2 भावांची ओळख आहे. इतका चांगला आमदार जर तुम्हाला मिळत असेल, आपण कुणाविषयी बोलायचं आहे? विरोधकांच्याकडे बोलायला मुद्दे नाहीत, सांगलेले मुद्दे आणि उचललेले प्रश्न ते घेऊन येत आहेत. अरे या तालुक्यामध्ये विकास करायचा होता तर तो गेल्या 10 वर्षापूर्वी झालाय. चंद्रदीप साहेबांच्या माध्यमातून असा कुठला गाव आहे मला सांगा की ज्या गावाला विकास निधी मिळाला नाहीये? मी 10 वर्ष साहेबांच्या सोबत आहे. मला माहिती आहे की या त्यांची राजकारण करण्याची पद्धत किती चांगली आहे. एखादा आमदार ज्यावेळेला मनमिळावा असतो, एखाद्या माणसाच्या सभ्यतेचा सहनशीलता जोपर्यंत असते तोपर्यंत पाप्यांचा विनाश अटळ असतो.
आता साहेब तुम्ही या सहनशीलताच्या पांघरुणाला घालून तुम्ही सुद्धा बाहेर पडायला हवं. प्रसंगी कठोर आणि कठीण भूमिका घ्यायला हवी. विरोधकांना त्यांची जागा दाखवायला हवी. सहकाऱ्यांना वेटीस धरून या तालुक्यातल्या आत्मा मेलेल्या माणसांची मतं मिळवायची त्यांची इच्छा आहे. ती इच्छा पण तुम्ही आम्ही स्वाभिमानी जनतेनं मोडून काढायची आहे. आणि हीच ताकद येत्या 20 तारखेला आपल्याला धनुष्यबाण या चिन्हासमोरलं बटन दाबून करायचं आहे. या तालुक्यातल्या प्रत्येक माणसानं आपला त्या बटन 2 नंबरचा बटन हीच खून तुम्ही प्रत्येकाला सांगा. धनुष्यबाण हीच खून तुम्ही माता भगिनींना माझी विनंती आहे. मगाशी तिथल्या ताईंनी तुम्हाला सांगितलं की तुमच्यासाठी काय दिलंय. ज्या घरातली स्त्री सक्षम असते ते घर सक्षम असतं हे मुख्यमंत्र्यांना समजलं. हे या महायुतीच्या उमेदवारांना समजलं. ज्या काँग्रेसनं वक्फ बोर्डाबद्दल एक शब्द नाही काढला, ज्या काँग्रेसनं 370 कलम पांडावं म्हणून त्या जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये मुद्दा मांडला, हे संवेदनशील विषय असताना देशाला एका वेगळ्या खाईत लोटण्याचं षड्यंत्र असताना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वरती विश्वास ठेवणारा सगळा अखंड भारत संबंध समाज फक्त एकाच गोष्टीची वाट पाहतोय. या महाराष्ट्राच्या विधानसभेकडे संपूर्ण भारताचं लक्ष आहे. करवीर मधून चंद्रदीप नरके साहेबांच्या सारखा सक्षम अभ्यासू आणि संयमी उमेदवार त्या ठिकाणी जाणं ही काळाची गरज आहे. ज्या वेळेला लक्षात ठेवा चंद्रदीप साहेब आमदार होतील, मगाच्याच वक्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं की ज्या वेळेला साहेब आमदार होतील त्यावेळेला तुम्ही आणि आमदार असू हा आविर्भाव तुमच्या आमच्यामध्ये निश्चितपणे असणार आहे. कारण आज एखाद्या गावातल्या एखाद्या सोसायटीचा प्रश्न तटला, चंद्रदीप साहेब विचारायला जायला लागते त्यांच्या पीएना, विचारायला जायला लागते त्यांच्या स्थानिक पुढाऱ्यांना, विचारायला जायला लागते कारखान्याच्या संचालकांना. अरे अस्मिता घाण ठेवलेली लोक एका बाजूला आहेत आणि स्वाभिमानी तालुक्यातली जनता एका बाजूला आहे. या जनतेने हा तालुका हातामध्ये घ्यायचा आहे. ही निवडणूक ज्या वेळेला फॉर्म साहेबांनी भरला, रस्त्याला जागा नव्हती, जिकडे बघावं तिकडे भगव्याचं वादळ सुरू होतं. या वादळाची धडके विरोधकांनी घेतलेले आहे. चंद्रदीप साहेबांच्या सारखा पहिल्यापासून माणसांच्या मध्ये मिसळणारा उमेदवार असल्यामुळे त्यांच्या विरोधकांच्याकडे सांगायला सुद्धा कर्तृत्व नाही आहे. सहानुभूतीनं निवडणुका जिंकता येत नाहीत हेच तुम्ही आम्हाला या ठिकाणी आणि इथून पुढे दाखवून द्यायचं आहे. आणि तुम्ही ते दाखवून द्याल असा एक विश्वास आहे. माझ्या गगनबावड्यातल्या बऱ्याच युवकांचे प्रश्न असतील साहेब, येत्या काळामध्ये तुम्ही ते मार्गी काढायला हवेत. माननीय पीजी शिंदे साहेबांचं राजकारण पाहतात, त्यांनी ज्या ज्या लोकांना घडवलं सगळीच रत्न निघालेले आहेत. आपण त्या सगळ्यांना परत सोबत घ्यायचं आहे. मतभेद बाजूला ठेवून या तालुक्यातनं प्रचंड म्हणजे अजित साहेबांनी परवा सांगितलं एक मापटं ओलांडून गगनबावडा तुम्हाला मतं देणार आहे. साहेब गावातले पुढारी एका बाजूला, गावातली सर्वसामान्य जनता एका बाजूला आणि ही जी लोक आले तर साहेब हीच लोक तुमचा विजय सुकर करणार आहेत. मला वाटते की विरोधकांना फक्त मीपणा आणायची फार सवय आहे साहेब. तुमच्या बऱ्याचल्या लोकांच्या सभा मी पाहतोय. मंजिल मंजिल जंगल जंगल ढूंढ रहा है मृग अपनी कस्तूरी, कितना मुश्किल है तय करना खुद से खुद की दूरी. भीतर शून्य बाहर शून्य, शून्य चारों ओर है, मैं नहीं मुझ में फिर भी मैं का शोर है. ज्यांचा मीपणा आता उतू चाललाय त्यांचा मीपणा येत्या काळात आपण सर्वांनी दाबायचा आहे. आणि या खोरीतल्या तुम्हा सर्व तमाम मतदारांना माझी विनंती आहे की गेल्या वेळी ही जनता लोकांना डोक्यावर सुद्धा घेते, ही जनता नेत्याला कमरावर सुद्धा घेते आणि पायाखाली सुद्धा घालते. जनतेपेक्षा नेता कधी मोठा होऊ शकत नाही आहे. इथल्या बऱ्याच या भागातल्या नेत्यांनी जाऊन परवा सांगितलं एवढं मतदान आणतो तेवढं मतदान आणतो. तुम्हाला येत्या 20 तारखेपर्यंत अतिशय जागरूकपणानं प्रत्येक बूथ वरती जेवढं जास्त मतदान होईल त्याकडे तुम्ही आम्ही लक्ष दिलं पाहिजे. येत्या 20 तारखेपर्यंत आमदार साहेबांच्यासाठी आपण वेळ देऊया. या 7 ते 8 दिवसातला आपण जो त्यांना वेळ देतोय पुढली 5 वर्ष आपण त्यांना आमचं आमदार म्हणून हक्कानं कामं करून घेऊया. मला वाटतं की 5 ते 7 दिवस तुम्ही रात्रीचा दिवस करणार. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जायला शक्य आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही जाल आणि आपल्या पै पाहुणे नातेवाईक माता भगिनी सगळ्यांना आमदार साहेबांचं चिन्ह आणि आमदार साहेबांचं काम समजावून सांगाल असा विश्वास आणि खात्री मला या निमित्तानं वाटते. या ठिकाणी पुन्हा एकदा एक विनंती करतो की आपल्या या तालुक्याच्या बाहेर ज्या ठिकाणी आपली पाहुणे असतील मित्र असतील त्या सर्वांना सुद्धा तुम्ही चंद्रदीप साहेबांचं धनुष्यबाण हे चिन्ह सांगावं. ज्या ज्या ठिकाणी जाता येते त्या त्या ठिकाणी तुम्ही जाल आणि चंद्रदीप साहेबाचा येणारा विजय या विजयाचा आपण प्रत्येक जण सुवर्ण भागीदार साक्षीदार असू असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. गगनबावडा तालुक्याचे भाजपाचे विद्यमान अध्यक्ष